नमस्कार. सर्वांचं स्वागत करते मी आजच्या आपल्या अ, चौथ्या दिवसात परिस्थितीचा स्वीकार म्हणजे एक्सेप्टन्स ह्या विषयावर आपण बोलतो आहे. तर आजपर्यंत आपण स्वतःचा स्वीकार पाहिला, इतरांचा स्वीकार पाहिला. तर आज आपण बघूया परिस्थितीचा स्वीकार, तो कसा असतो. तर आज आपण खूप महत्वाचा एक विषय घेणार आहे आणि तो म्हणजे परिस्थितीचा स्वीकार. कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडेलच असं नाहीये. आपल्याला म्हणजे आवडीच्या नावडीच्या गोष्टी होतात, त्या म्हणजे कशा की आपण काहीतरी प्लॅनिंग करतो, प्लॅनिंग बिघडून जातं, नुकसान होऊन जातं, फायनान्शियली नुकसान होतं, किंवा काहीतरी अशा अनपेक्षित गोष्टी घडतात की जे आपल्याला आवडत नाही. रिलेशन्स बिघडून जातात. मला असं बोलायचं नव्हतं पण असं बोललं गेलं, किंवा तो मला असा का बोलला, अशा टाईपचं सगळं म्हणजे एकंदरीत सगळं म्हणजे न आवडणाऱ्या गोष्टी घडायला लागतात. आणि त्या परिस्थितीचा आपण स्वीकार करत नाही. पण आपण त्या परिस्थितीला कसं समोरं गेलो पाहिजे किंवा कसं जातो, ह्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहे. आणि आपण त्या ज्या परिस्थितीला विरोध करतो की शांतपणे स्वीकारतो, तर हे आज आपण शिकणार आहे आणि त्या गोष्टीवर आपण बोलणार आहे. ठीक आहे. तर याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे हा आहे की जीवनामध्ये अनिश्चितता मान्य करा. याच्याशिवाय पर्याय नाही. परिस्थिती बदलणारच. म्हणजे हा जीवनामध्ये एकच गोष्ट अशी आहे जी बदलत नाही, ती म्हणजे सतत बदलत राहणं. जीवन सतत बदलत राहणं हीच एक गोष्ट आहे की म्हणजे बदलत नाही. तर याच्यामध्ये काय आपण म्हणजे जीवन आपल्याला अनिश्चितता आहे हे मान्य करणं म्हणजे काय होतं की जीवन नेहमीच आपल्याला आपल्या मनासारखं देत नाही. हे पॉसिबलच नाही आहे. पॉसिबलच नाही, कुणासाठी नाही. आपण जे प्लॅन करतो त्यापेक्षा बरेचदा वास्तव काहीतरी वेगळंच असते. मला असं वाटतं की मी असं काहीतरी बोलते की समोरच्याला चांगलं वाटतं, पण कदाचित समोरच्याला वाईट वाटतंय. ती गोष्ट त्यांना आवडत नाहीये. त्याच मला गोष्टीची असं आहे. वाटतं की एक मिनिट सगळ्यांनी म्यूट करून घ्या आपलं. एक मिनिट. सगळ्यांनी थोडस ना अवेअर राहत चला बरं का. म्यूट करणं, कारण तुमचा आवाज सर्वांना जातो है ना. तर तुम्ही काय बोलता आहात काय नाही हे सगळ्यांना समजतं, इनडायरेक्टली डायरेक्टली. तर त्यामुळे थोडस अवेअर राहत चला. तर जीवन आपल्याला नेहमी आपल्या मनासारखं देत नाही. बरेचदा आपण प्लॅन करतो किंवा आपण काहीतरी बोलतो किंवा काहीतरी अपेक्षा करतो, हे वास्तव पेक्षा खूप काहीतरी वेगळं असतं. आणि मग आपण म्हणतो की मला असं वाटलं. आता आपणच आपल्या मुलांनाच असं वाटतं की आपण आपल्या मुलांना चांगल्यासाठी बोलतो, त्याला कधी समजेल यार. पण त्याचं वास्तव, त्याची साईड वेगळी आहे काहीतरी. त्याला त्याची वेळ यायची समजून येण्याची. तर आपलं बोला आणि बाजूला होऊन जा. किंवा कधी कधी अशी वेळ येते की नाहीच बोलावं असं वाटत, किंवा नाहीच बोलायचं. कारण आपण जे बोलतो किंवा आपण जो प्लॅन करतो तो तसा नसतो, तो काहीतरी वेगळाच प्लॅन असतो त्या युनिव्हर्सचा. आणि हा इंडिव्हिज्युअल आहे सगळ्यांचा. तर अनिश्चितता हीच आपल्या जीवनाची खरी ओळख आहे, हे स्वीकारलं पाहिजे आपण. कसं स्वीकारायचं? बस स्वीकारायचं, समजून घ्यायचं की हे आहे, हे असंच आहे. तुम्ही कितीही स्वतःला प्रूफ करून बघा, कितीही काही करा, काही गोष्टी झाल्या, प्रूफ झाल्याही तुमच्या साईडनी प्रूफ झाल्या, पण तुम्ही सत्य निघाले पण, तर तीही गोष्ट म्हणजे ती जीवनाची ओळखच होते. की ती वेळच तशी होती की तुम्हाला समजून घेणार. तर ते तुम्हाला समजून घेण्यासाठी तो वेळेचं वाट बघणं आवश्यक असतं. म्हणजे जसं आपण आपली अनिश्चितता स्वीकारली ना, तर आपल्याला हे म्हणजे आश्चर्याचे धक्केच पोहोचत नाही. आपण म्हणतो ना असं आश्चर्याचे बापरे, मला बिलकुल अपेक्षा नव्हती की तो असं हे करेल. असं होऊ शकतं, असं करतोय, किंवा माझ्या इतक्या जवळचा, अगं आत्ता तर काल घेऊन भेटून गेला मला, माझ्याशी तो असं बोलला आणि त्याने असं केलं. म्हणजे हा जो आश्चर्याचे धक्के बसतात ना आपल्याला, ते बसणार नाही. मग त्याच्यातही आपण एकदम सायलेंट होऊन जाऊ की ओके ठीक आहे. कारण त्यावेळेसची परिस्थिती त्यांना नाही माहित ना, आपल्याला नाही माहित राहत त्यांची परिस्थिती, किंवा त्यांना आपली परिस्थिती नाही माहित. तर ही अनिश्चितता स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. तर परिस्थिती ही नेहमी अनिश्चित असते.
नंतर सेकंड आहे की दुःख किंवा अपयश हे सुद्धा आपल्या जीवनाचा भाग आहेत. जीवन म्हणजे काय, एकसारखं राहणार नाही किंवा असं चालत नाही की जसं बस तुमच्या पायाखाली गुलाबाच्या पाकळ्यांचं अगदी मस्त हे राहील कार्पेट आणि तुम्ही त्याच्यावर चालणार, असं काहीही राहत नाही. असं वाटतं आपल्याला की फक्त आपल्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, यश हेच राहावं, हेच आपल्याला मिळत राहावं. मी इतकी ऍक्शन घेते, मी इतकी मेहनत करते, मी इतकी लोकांची सेवा करते, मी इतकं चांगलं देते, पण तरी माझ्या लाईफमध्ये आनंद नाही, सुख नाही, दुःख हे असं लोक मला करतात, त्रास देतात. हे असलं बोलणं म्हणजे मूर्खपणाचं आहे, स्पेशल मूर्खपणा. तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या मनशांतीसाठी करा. आज मला जे वाटतंय की तुम्हाला बोलावंसं वाटतं, मला सतत भेटत राहावंसं वाटतं, चांगलं वाटतं, मला जे समजलं समजून सांगावंसं वाटतं, मी करते. पण माझी अपेक्षा आहे तुम्ही पण असंच करायला पाहिजे, तुम्ही तसंच करायला पाहिजे, असं काही नाहीये. हा, अपेक्षा मी एवढी करते की व्हिडिओ ओपन करा किंवा प्रश्नांचं उत्तर द्या. पण त्याच्याही मागे माझा कार्यभाग हा आहे की तुम्हाला समजतं की नाही बाबा, किंवा किती समजतं, किंवा तुम्हाला एक काय म्हणतात त्याला, असं एक सहज करता यावं, सहज बोलताना यावं. मैत्रिणीसारखा काही कोणता असा काही क्लास नाही आहे असा खूप मोठा. बस हा उद्देशाने मी बोलते. आणि त्याच्यातही तुम्ही नाही बोलले, तुम्ही काय रागवत नाही तुम्हाला की का बरं तुम्ही बोलत नाही, तुम्ही असं नाही, तर काहीच नाही. शेवटी तुमची इच्छा, तुमच्या साईडचं काय असेल. मला तर तिथेच धन्यवाद वाटतं की आज गणपती बसलेले असेल, लोकांच्याकडे पूजापाठ असेल, कोणाचं जेवणाचं टाइम असते, कोणी घरात असतं, कोणी कोणाचे पाहुणे येतात, कोणी बाहेर असतं. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सेप्टन्स पाहिजे. म्हणजे आपण आपला उद्देश तर सांगितला, पण तरी पण एक्सेप्टन्स हा पण एक म्हणजे साईट आहे त्याची. तर अपयश, यशही हे कायम नसतं आणि अपयशही कायम नाहीये. हे दोन्हीचं जीवन म्हणजे हे दोन्हीचं मिश्रण आहे. तुम्हाला आज अपयश आलं, पुढे यशाची तयारी असते ती. तुम्हाला आज यश आलं, तुम्ही कधीही त्या यशावरून खाली घसरू शकता, काहीच सांगता नाही येत. तर त्यामुळे मध्यम मार्ग राहायचा आहे की अपयश आलं म्हणजे शिकणं असतं की आता याच्यामध्ये काय आपण असं केलं नाही तर आपल्याला यश मिळालं नाही, आणि त्या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. दुःख मिळालं तर दुःखातूनच माणूस संवेदनशील होतो. म्हणजे त्याला संवेदना कळतात स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा, आणि त्याच्यातच तो मग परिपक्व होतो, स्टबल होतो, शिकतो. पुढे मग त्याला म्हणजे एक समज येते, त्याची डेव्हलपमेंट होते. हो की नाही. एक साधं उदाहरण म्हणजे जसं आता आपल्याला कधी कधी खूप महत्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे कुठेतरी, किंवा आपल्या घरात कार्यक्रम आहे किंवा काही झालं आणि त्या दिवशी पाऊस आला, आपल्याला वाटते पाऊस नकोसा होऊन जातो. असं वाटतं यार, सारं पावसाने बिघडवलं. पण तुम्हाला माहितीये, ह्याच पावसाने कितीतरी शेतकऱ्यांचं मन खुश करून टाकलेलं आहे, त्यांचं शेत बहरलेलं आहे. पण त्याचा कधी विचारच करत नाही. आपण आपल्याच पुरता विचार करतो की माझं काय बिघडलं. हो ना. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने विचार करणं खूप गरज आहे. म्हणजे दुःख, अपयश हे जीवनाचा भाग आहे, याच्यातून आपली सुटका नाही. हा, आपण हे सगळे कोर्सेस शिकतो, जसं आपण रेकी शिकतो, हे काय जे किंवा टॅरो कार्डचे भविष्य जाण्याची कोशिश करतोय, हे सगळं करतो म्हणजे काय करतोय की त्याला कसं म्हणजे कसं एक हे करायचं, त्याला काय म्हणतात, टफ कसं राहायचं किंवा तिथे उभं कसं राहायचं, किंवा त्याला असं दुरून बघण्याची नजर, जी आपण आध्यात्मिक नजर म्हणतो, ती कशी आपली वाढवायची, त्या पद्धती शिकतो आपण आणि स्वतःला तयार करतो वादळात उभं राहायला. वादळामध्ये तुफान वारा आला तरी सुद्धा आपण स्वतःला हे करू शकतो. म्हणजे पाऊस आला तरी आपण छत्रीमधून स्वतःला निघू शकतो किंवा रेनकोट घालून निघू शकतो. पावसाला थांबवणं आपल्या आपल्या बस की बात नाहीये. तर अशाच पद्धतीने आपल्याला विचार करायचा असतो. तर तिसरा पॉइंट आहे की मीच का, म्हणजे व्हाय मी, मलाच का, मीच का, असं म्हणण्यापेक्षा व्हॉट नेक्स्ट नेक्स्ट. मी तुम्हाला माझ्या याच्यामध्ये नेहमी हे शब्द असतात की व्हॉट नेक्स्ट विचार करा. की तुम्ही पडले तर त्याच्यानंतर व्हॉट नेक्स्ट, आता काय. आता जरासा पाय बघा, हा पाय ठीक आहे ना, हा पाय ठीक आहे ना, चला उठा, उठून पहा, कंबर ठीक आहे ना, हा बस ठीक आहे. समजा पडले, जर पाय लचकला तर बोलवा कोणाला तरी मदतीला, जा डॉक्टरकडे, घ्या औषध. पाय मोडला तर ऑपरेशन करा, जसं मी माझ्या हाताचं केलं.
हा इलाज आहे का त्याला? अरे मी असंच चांगलं चालत होती, मी तर झाडांना पाणीच देत होती, मी तर सेवाच करत होती, तरी मला देवा तू मला पाडलं, मला इतका खर्च आणवला, मेडिकल हे केलं, असं म्हणत बसणार आहे का? नाही. तर आपल्याला एखादी कठीण परिस्थिती आली तेव्हा आपण आपल्याला असं विचारतो, की असं म्हणतो, अरे यार माझ्यासोबतच असं का घडते बाबा, हे नेहमीच माझ्यासोबत असं घडतं. पण असं केल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. हे तुमच्यासोबतच का घडलं, हे त्याच्या प्रश्नाचं उत्तर नाही. ह्या व्यर्थ गोष्टी आहेत. त्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारायचं, व्हॉट नेक्स्ट, आता मी काय करू? कारण हा प्रश्न जो माझ्यासोबत असं का घडलं, हा प्रश्न तुम्हाला उत्तर नाही देत, उलट तुमच्या मनाला त्रास देतो, तुम्हाला लो फील करवतो. तुम्ही स्वतःसाठी बिचारे बनता, की अरे यार माझ्यासोबत कोणीच नाही, माझ्यासोबतच असं का होते माहिती नाही. कोणत्या कामाची गोष्ट करायला गेलं की बस असंच काहीतरी होऊन जातं. हे खूप मी लहानपणापासून पाहिलंय ग. लिटरली बोलतात असं. नाही नाही तू कितीही सांग, पण मला माहितीये असंच होतं. हो ना. आता तुम्हाला त्या दिवशी काल परवाच दिवशी सांगितलंय, माझ्या मैत्रिणीकडे गेली तर तिला बस मी एक शब्द बोलत होते ते म्हणे, नाही नंदिनी तू असं नको सांगू, मला मला माहितीये सगळं ज्ञान, आणि हे मला माहितीये माझ्यासोबत असंच होते. काय बोलू मी तिच्यासोबत आता? तिने मला स्टॉपच केलं. आणि बरं असं म्हटल्याबरोबर तिचा मनातला त्रास कमी झाला का? नाही. तुझ्या मुली चांगल्या आहेत म्हणून तुला असं वाटतं, माझी मुलं असं नाही. अरे पुढे बोलू तर देशील काय तुम्हाला? काहीच नाही ना. म्हणजे ऐकायलाच तयार नाही, किंवा बरं आता आपलं सांगितल्यानंतर बरं आता तू काय म्हणतेस त्याच्यावर, असं पण विचारायला तयार आहे. तर मग तुम्ही कसं हे करणार? म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाला आणखी त्रास देताय आणि आणखी त्या जाळ्यामध्ये फसताय तुम्ही. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला अवेअरनेसच नाहीये, माहीतच नाहीये की तुम्ही काय करताय स्वतःसोबत, हा ना. तर हा विचार जर आपण बदललो आणि याला आता आपण असं जर म्हटलं की आता पुढे काय करता येईल, बरं हे माझ्यासोबत असं घडलं, मग आता मला पुढे काय करता येईल, आणि असं म्हटल्याबरोबर तर तुम्हाला उत्तर सापडतं. म्हणजे त्याचे प्रश्नांची उत्तरं मिळतात, तशी परिस्थिती येते, तसं बुद्धी सुचते, आणि तशा तशा पद्धतीने तुमचे कार्य पुढे होतात. म्हणजे कोणत्याही एरियामध्ये असो, तुमच्या फायनान्शियल एरियामध्ये असो, तुमच्या आरोग्याच्या याच्यात असो, रिलेशनशिपच्या असो, की करिअरच्या याच्यात असो, कशातही असो, आता पुढे काय करता येईल हा प्रश्न विचारा. व्हॉट नेक्स्ट. व्हाय मी म्हटलं ती तक्रार झाली, आणि व्हॉट नेक्स्ट म्हटलं तर कृती झाली. आणि तक्रारीमध्ये तुम्हाला काहीही सापडत नाही, उलट तो मनाला आणखी त्रास देतो, आणखी खाली पाडतो, तुमचं व्हायब्रेशन्स लो एनर्जी होतात. तर जेव्हा तुम्ही व्हॉट नेक्स्ट म्हणता तेव्हा तुम्हाला कृती दिसायला लागते, आणि तुमची एनर्जी हाय जाते, आणि तुम्हाला तसतसे मार्ग मिळायला लागतात. नंतरचा पॉइंट आहे दृष्टिकोन बदलायचा आपला. दृष्टिकोन म्हणजे मला ह्या दिशेने असं दिसते, ते चुकीचं दिसते, तर मग मी थोडस म्हणजे दुसऱ्या साईडने बघते. आपण असे बरेचसे पिक्चर बघतो ना, असं म्हणजे मी एक पिक्चर बघितलंय, असं लॅम्प सारखं असतो तो, असा पाहिला तर लॅम्प दिसतो, आणि मग थोडस बारीक डोळे करून पाहिले ना, तर इकडून एक मुलगी दिसते, इकडून एक मुलगा दिसतो, आणि ते बिलकुल तो लॅम्पचा चेहरा म्हणजे यांचा नाकतोंड डोळे. म्हणजे पहा चित्र एकच आहे. असं सहज पाहिलं तर लॅम्प दिसतो, असा म्हणजे सुंदर आईस्क्रीमचा कप दिसतो, आणि असं थोडं बारीक केलं तर इकडून मग मुलगी दिसते, इकडे मुलगा दिसतो. काहीच नाही बदल आहे. म्हणजे तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला. तुमची दृष्टिकोन बदलला तर घटना बदलते. घटना नाही बदलत, ती स्वतःहून घटना नाही बदलत, पण त्या घटनेला आपण बघायचं कसं, तर आपण आपली नजर बदलू शकतो. कारण परिस्थितीवर आपला निर्णय नसतो, पण मात्र आपण त्याला प्रतिसाद कसा देतो हे आपल्यावर डिपेंड असतं. तर परिस्थिती आपण बदलवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. पण आपण आपला प्रतिसाद कसा देतो हे बदलू शकतो. म्हणजे एकाच घटनेला दोन लोक वेगवेगळ्या दृष्टीने बघतात. वेगवेगळ्या दृष्टीने मला जर एक वेगळं वाटत असेल, मी काहीतरी विचार करते, आणि समोरचा काहीतरी वेगळा विचार करतो, हो की नाही. तर ह्या गोष्टीला अवेअर राहणं म्हणजे जसं आता मी एक म्हणजे सांगते की जसं एखादा व्यक्तीची नोकरी सुटली,
किंवा त्याला नोकरीवरून काढण्यात आलं. तर तो जो विचार करेल, की माझी नोकरी गेली, आता कसं कसं होईल, काय होईल, तो चिंता करेल. पण तीच नोकरी समजा दुसऱ्यासाठी कोणाला म्हणजे दुसऱ्याची कोणाची गेली, तर त्यांनी समजा असं नवीन विचार केला, की चल जाणे दे ना यार, तसंही काही ह्या नोकरीमध्ये काही ठेवलेलं नव्हतं. मला दुसऱ्या नोकरीची सुरुवात होऊन जाईल माझी. दुसरं तर मला काही करता येईल. म्हणजे परिस्थिती कठीण असली तरी आपण वेगळ्या नजरेने जसं बघितलं, तर त्याच्यातून संधी निर्माण होत असतात. म्हणजे आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळत असतात. तर आपल्याला अपॉर्च्युनिटीजच्या नजरेने बघायला पाहिजे. है ना? तर परिस्थितीला बदलण्याचे झंझट आपल्याला नाही करायचंय. आपल्याला म्हणजे काय करायचंय, त्या नजरेला बदलवायचंय आपल्याला. नजर बदलली की तुमची परिस्थिती आपोआप बदलते. कितीही कठीण असो. आणि नंतर म्हणजे शेवटचं एक हे आहे की ह्याच्यात जी काही परिस्थिती, जी काही घटना घडते किंवा परिस्थिती होते, त्याच्यामध्ये उपाय शोधण्याची ताकद तुमच्यामध्ये वाढते. ती कशामुळे? तर तुम्ही त्या परिस्थितीला स्वीकार करता तेव्हा. म्हणजे उपाय शोधण्याची ताकद येते. म्हणजे व्हॉट नेक्स्ट म्हटल्याबरोबर तुम्हाला समोर बरेचसे कारण येतात, की हे असं पण करू शकतो, तसं पण करू शकतो किंवा असं नाही तर मग याच्यापासून जवळ जायचं का, याच्यापासून दूर जायचं का, मग याला समजून घ्यायचं का, याला समजूनच घ्यायचं नाही, याला सोडूनच द्या. जे काही तुम्ही डिसिजन घेता, हो नाही ते नाहीचे, तिथे ते तुम्हाला उपाय शोधण्याची ताकद मिळते तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाकारता, की माझ्याच सोबत का, तेव्हा तुमचं मन तिथल्या तिथेच तुमच्याशी झगडत राहतं, झगडतो. आणि ते झगडणं म्हणजे तुम्हाला अक्षरशः नोचून नोचून खातो. उठता, बसता, झोपता, असंच व्हायला पाहिजे का? तर माझेच मुलं असं व्हायला पाहिजे का? तर मी ते इतके चांगले संस्कार दिले, मी इतकं लहानपणापासून याच्यासाठी. अरे झालं काय? एवढंच एखादी गोष्ट तुमची मनाविरुद्ध झाली आहे, नाही ऐकलं मुलांनी किंवा त्याच्या साईडने काही वेगळं असेल त्याचे दुःख किंवा त्याचे कर्म जे काही असतात ते. सगळे काही कर्म तुम्ही घेऊन येऊ शकतच नाही. बाळ जन्मला स्वतःचे कर्म स्वतः घेऊन येतो तो. तर काही आपल्याला वेळ देणं गरजेचं असतं. काही वेळेस ठीक आहे आपण आई वडील म्हणून सांगतो, असं नाही की मी असं नाही म्हणत आहे की त्यांचं बघत राहा सगळं पण काही बोलू नका, असं पण नाहीये. पण कुठपर्यंत आणि कुठपर्यंत स्वतःला तुम्ही त्रास देणार आहे, स्वतःचं हेल करून टाकतो आपण, म्हणजे काय म्हणतात, नरक करून टाकतो, है ना? तर त्यापेक्षा आता उपाय शोधण्याची ताकद तुमच्यामध्ये वाढते जेव्हा तुम्ही स्वीकार करता त्या परिस्थितीत. आणि मग तेव्हा आपण स्वतःलाच म्हणतो की ठीक आहे, आता हे घडलं, आता पुढे काय करायचं, आता मी ह्या परिस्थितीला अजून काय चांगलं करू शकते. आणि नाहीच काही चांगलं करू शकत तर कमीत कमी तुम्ही चांगल्या भावना तर देऊ शकता. हो की नाही? नाही, रेकॉर्डिंग तर आहे चालू. रेकॉर्डिंग चालू आहे ना? ठीक आहे रेकॉर्डिंग चालू आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे होतं म्हणजे की आपण म्हणजे काय म्हणताय त्याला की उपाय आपण आपल्याला म्हणजे आपल्या स्वीकारण्याच्या ताकदीमधून म्हणजे ताकद स्वीकारण्याच्या ताकद जेव्हा वाढवली त्याच्यामध्ये आपल्याला उपाय शोधता येतो, है ना? तर अशा पद्धतीने आपली ही ऊर्जा जी म्हणजे दुसऱ्या गोष्टीसाठी आपण म्हणजे असंच का तेच का म्हणजे विरोधात हे करत असतो तर ती वाह्या जाते. पण जेव्हा आपण स्वीकार करतो तर ती ऊर्जेला एक दिशा मिळते आणि आपण त्या ऊर्जेला कामात लावतो आणि त्याचा रिझल्ट मिळतो आपल्याला. हे खूप जरुरी आहे. तर त्यामुळे स्वीकार, परिस्थितीला स्वीकारा, स्वतःला स्वीकारा, इतरांना स्वीकारा. तर ही खूप सहज गोष्ट आहे. म्हणजे आपण आपलं जीवन सहजतेकडे घेऊन चाललेलं आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला थोडंसं म्हणजे होईल, त्रास होईल किंवा एकदम नाही स्वीकारता येणार. आता ते पण मी पुढे सांगेल तुम्हाला. उद्या आहे, परवा आहे, अजून 2 दिवस आहेत बरं स्वीकारावर. बघा अजून कशी मजा येते. स्वीकाराने हिलिंग कशी होते आपली ते सांगणार मी तुम्हाला. है ना? स्वीकारल्याने आपण पुढे कसं जातो. खूप सुंदर आहेत ह्या गोष्टी. खूप डिटेलमध्ये बनवून आणि तुम्हाला हे सगळं समजावं आणि पूर्ण तुमच्या बीइंग मध्ये जावं म्हणजे आतमध्ये जावं म्हणून मी एका चॅप्टरला इतकं लांबवते मी तुम्हाला. जे घाईघाईने नाही सांगत आहे की हा असं करा तसं करा, नाही तर स्वीकार करा म्हटलं आणि झालं, समजलं आणि संपलं. पण त्याचा आपण डिटेलमध्ये बघतो तर याचा अभ्यास करा नक्कीच. ठीक आहे. आणि तुमच्यामध्ये बदल येऊ द्या आणि हे सगळे आपले जे प्रकरण आहेत ना ते सगळे एकावर एक आधारित आहेत बरं. त्यामुळे सगळे बघा छान.
पण स्वतःला घडवा, है ना. तर ऊर्जा कामाला लावा आपली. आतापर्यंत आपण खूप वेस्ट केलं. खूप डोक्यामध्ये पागल पण भरलेलं आहे अक्षरशः. आणि आपल्याला असंही वाटतं की आपण खूप चांगलं काम करतोय, आपण आपल्या मुलांची चिंता नाही करणार तर काय करणार असं वाटतं. पण अक्षरशः मूर्खपणा करतोय बरं का आपण. त्या गोष्टी समजून घ्या. आणि जेवढ्या लवकर समजलं ना तेवढ्या लवकर तुम्ही ह्या गोष्टीत ना वर येऊ शकता. तर आता तुम्हाला एक उदाहरण तसं सांगितलंस की एका तरुण व्यक्तीचा, म्हणजे जसं कंपनीमध्ये काम करत होता चांगला. पण हा, तर एका कंपनीमध्ये तो काम करत होता, पण त्याची कंपनी बंद झाली आणि त्याची नोकरी गेली. पण तो बिचारा स्वतःवरच खूप चिडचिड झालं, त्याचं दुःखी झालं की अरे यार माझ्यासोबतच असं का, है ना. पण जसं त्याने स्वीकारण्याचं ऐकलं किंवा समजलं, तसं त्याने म्हणजे स्वतःशीच ठरवलं की चल जाऊ दे, माझं आयुष्य तर नाही संपलं ना. आता मी पुढे काय करू शकते ते करू शकतो ते बघूया. आणि मग त्यांनी आपल्या स्वतःला स्वतःची आवड काय आहे, तर त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीची, म्हणजे ते आजकाल ग्राफिक डिझाईन, कम्प्युटर डिझाईनचं वगैरे जे काय असतं ते त्याला आवडायला लागलं. त्यांनी त्याच्यामध्ये शिकला तो. त्याच्यामध्ये त्याच्यात काही म्हणजे प्रगती केली आपली. आणि त्याच्या ह्याच्यावर त्याने म्हणजे एक फ्रीलॅन्स म्हणून, फ्रीलॅन्सेस करतात ना तशा टाईपचं त्याने कामं केलं. आणि त्याने खरंच त्याच्यामध्ये आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला, बिझनेस चालू केला. तर त्या कंपनीमध्ये तो नोकरी जो करत होता त्याच्यापेक्षा कैक पटीने तो इथे आपल्या व्यवसायामध्ये कमवायला लागला. आणि वेळच स्वतःच वेळ, है ना. असं कधीच नाही की कुठे जायचंय फिरायला तर बॉस सुट्टी देईल का, बॉसच्या दोन चार गोष्टी ऐका असं करा, असं काही नाही. उलट स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे बघा, ते नोकरी केली त्याला, त्याने जेव्हा स्वीकारलं आणि आता मी पुढे काय करू शकतो हे त्याने स्वतःला प्रश्न विचारलं. आणि त्याची स्वतः त्याने आपली आवड निर्माण केली, त्याच्यात तो शिकला, तर त्याच्यात त्याची प्रगती झाली. समजा त्याने त्या परिस्थितीला फक्त विरोध केला असता, आता मी काय करू, झोपून राहिला असता, मी डिप्रेशन मध्ये गेलो, माझं असं झालं, माझं तेच झालं, मग असंच माझ्यासोबत होतं, मी किती कामं केले त्या कंपनीसाठी, त्या बॉसने मला असं म्हटलं तसं म्हटलं, हे सगळं विरोध करत बसला असता त्या परिस्थितीला, तर तो तिथल्या तिथेच अडकून राहिला असता ना. पण त्याने त्या परिस्थितीला स्वीकार केलं आणि पुढचं पाऊल उचललं. तर हेच आपल्याला आपल्या जीवनातही करायचं आहे. आपल्या आरोग्याबद्दल करायचं आहे की माझा का बरं असा आजारपण होतो, असं का होतं, तसंही होतंय, मलाच होते यार, मी तर असं नाही, मी तर तसं नाही. पण करा स्वतःला, काय फरक पडतो. हो ना. आणि एक्झॅक्टली तुम्हाला समजा काही, समजा स्वतःच्या काही भावना व्यतिरिक्त नसतील, भावना चांगल्या असतील, ठीक आहे सगळं, पण तरी आजार असेल, पण काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम असेल, काहीतरी तुमच्या खाण्यापिण्यात आलं असेल किंवा काहीतरी असं काहीतरी गडबड झाली असेल, जा डॉक्टरकडे, करा औषधं, है ना. तर अडकून नका राहू, परिस्थितीमध्ये अडकून नाही राहायचंय की नाही नाही मी तर आता रेकी केलं तरी पण असं, तर असं नाहीये. रेकी ही आध्यात्मिक आहे, ती स्वीकारण्याच्या भावनेकडे जाते. बरोबर तुमच्यासोबत, म्हणजे ती रेकी म्हणजे अशी काही डायरेक्ट अशी काहीतरी देव येईल आणि तुमचं करेल असं नाही. ती बरोबर तुमची अशी ओळख, तुमची नजर अशा डॉक्टरकडे जाईल किंवा काहीतरी असं तुम्हाला डॉक्टर भेटतील किंवा ओळखीचे काहीतरी भेटतील की तुम्हाला उपाय सांगतील आणि तुमचं तिथून तुम्ही निघाल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जी ही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एक्सेप्ट करायचंय. विरोध करू नका. विरोध करणं म्हणजे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला अडकवून ठेवणं आणि आणखी परिस्थितीला गुंतवणं, म्हणजे आणखी त्याच्यात गुंतागुंत वाढवणं असं होतं. आणि त्याचा परिणाम मग आपल्या शरीर, आपल्या सगळ्याच गोष्टीवर होतो. ठीक आहे. तर चला, तुम्हाला आज मेडिटेशन करूया आपण. ठीक आहे. तर सगळ्यांनी बसा सायलेंटली. आणि खरंच तुम्हाला काय वाटतं मेडिटेशन केल्याने पण, किंवा काय भावना येतात तुमच्या मनात, नक्की शेअर करत चला. मला खूप आवडतं तुम्हाला, म्हणजे तुमचं शेअरिंग. तेरा सुमिरन आठो याम गुरु जी शुक्र करा, गुरु जी शुक्र करा, सुंदर गाणं आहे ना? तेरा सुखदायक है खूप नाम गाणं आहे. गुरु जी शुक्र करा, गुरु जी शुक्र करा. चला आपल्याला मेडिटेशन करूया. हे खूप सुंदर आहे. शुक्र करा म्हणजे काय असतं, एक्सेप्टन्सच आहे की जे तू मला दिलंयस ते मला एक्सेप्ट आहे, की तू किती सुंदर दिलंस मला, है ना. तर चला आज आपण हे करूया,
हे पण म्युझिक खूप सुंदर आहे. तर शांतपणे बसा, डोळे बंद करा. बॅकग्राऊंड मध्ये गणपती बसलाय ना आमच्याकडे इकडे मैदानात, तर डिस्टर्ब होऊ शकतो तुम्हाला, कदाचित आवाज येत असेल तर. पण तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, ठीक आहे? चला शांतपणे बसा. स्वतःच्या श्वासाकडे बघा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. जे काय होत आहे, आवाज येतो आहे, स्वीकार करा त्याला, परिस्थितीचा स्वीकार. हीच गोष्ट शिकवतोय आपण, आज शिकतोय आपण परिस्थितीचा स्वीकारायची. गोष्ट तुम्हाला आवडत असेल तेव्हाही असं वाटतं की परिस्थिती बदलूच नाही आपली, काही गोष्टीला स्वीकारा. ही परिस्थिती कधीही बदलू शकते. कारण परिस्थितीला विरोध केला तर तुम्ही त्यात अडकून राहता. हे नेहमीच अनिश्चित असते. आपण प्लॅन करतो आणि वेगळंच काहीतरी होऊन जातं. अनिश्चितताच ही जीवनाची खरी ओळख आहे. जीवन कधीच आपल्या मनासारखं आपल्याला देईलच याचं काही ताळतम्य नसतं. उलट जीवनाने जे दिलं पुढे आपल्याला व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न विचारून म्हणजे कृती करता येईल की आता पुढे काय करता येईल. हा विचार जेव्हा केला तर आपल्याला उत्तर सापडतं. तर आपल्याला घटना नाही तर आपले दृष्टिकोन बदलवायचा आहे. परिस्थिती कठीण असली तरी आपण तिला आपली नजर बदलून बघितलं तर त्यातून संधी तयार होतात, संधी निर्माण होतात. आणि जेव्हा आपण त्या गोष्टीला विरोध केला, स्वीकारले नाही, तर मन आपलं सतत झगडत राहतं आणि आपली ऊर्जा ते शोधण्यामध्येच व्यर्थ जाते, वाया जाते. स्वीकार केला तर आपण आपल्या ऊर्जेला कामाला लावतो. एक दीर्घ श्वास घ्या, हलकेच सोडा. मनात आता एखादी परिस्थिती बघा तुम्हाला जी अजूनही त्रास देते आहे. ही परिस्थिती कोणतीही असू शकते. नोकरी असू शकतं, नातं असू शकते, आरोग्य असू शकते. नातेसंबंधामध्ये आपले मुलं, नवरा बायकोंचं भांडण, सासू सासरे, शेजारी पाजारी,
त्रास देतात आहे, आपलं ऐकत नाही. आरोग्यामध्ये आपल्याला दुखणं कुठं असेल, बीपी लो, हाय, शुगर जे काही असेल, त्रास देतोय असं वाटतंय तुम्हाला. त्या घटनेला, त्या स्थितीला मनातून बघा आणि स्वतःला म्हणा की हे जे काही आहे, जे काही घडतं आहे, याला मी स्वीकारते किंवा स्वीकारतो. आता मी पुढे काय करू शकते हे मी बघते. पुढे मी काय करू शकते त्याचा मी विचार करते. स्वतःशीच हे वाक्य किंवा ही स्थिती, हे जी सिच्युएशन, मनाचे विचार तयार केले ते रिपीट करा. शांतपणे श्वास घेत चला आणि स्वतःलाच वारंवार सांगा की मी ह्या परिस्थितीचा स्वीकार करते. आता मी काय करू शकते याच्यावर मी विचार करते. माझी मुलं जशी आहेत तशी आहेत, नवरा जसा आहे तसा आहे, परिवार माझा जसा आहे तसा आहे, नोकरी माझी जशी आहे तशी आहे, जे काही आहे ते तसंच होतं. पण मी आता पुढे काय करू शकते त्यावर मी लक्ष देते. आता यानंतर कधीच रिपीट करू नका की माझ्यासोबतच असं का होते, माझीच मुलं का असे करतात, माझाच नवरा असा का, माझीच बायको अशी का. तो तुम्हाला धडा शिकवण्यासाठी परिस्थितीने तुमच्या आयुष्यात दिलेला आहे. हे स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलणार नाही. काही घटनांमधून तुम्हाला काय शिकायला मिळत आहे त्याकडे लक्ष द्या. माझी प्रगती कशी करू, तसं बाळ जरी त्रास देतो ना कधी कधी आईला, तर आई वैतागून म्हणते की माझी मुलं इतके त्रास देतात मला. पण ते छोटेसे मुलं तुम्हाला पेशन्स शिकवतात आहेत. तुमच्या आईपणाला आणखी मजबूत करतात आहेत की एक आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते. म्हणजे तुम्हालाच एक परफेक्ट आई बनवतात आहेत. स्वीकारलं तर सगळं काही शिकायला मिळतं. फक्त स्वीकार करा. स्वतःलाच विचारा मला काय शिकायला मिळालं. जाणवलं
एक्सेप्ट करा. स्वतःलाच धन्यवाद बोला. आणि आता आपल्या शरीराबद्दल, बाहेरच्या परिस्थितीबद्दल अवेअर व्हा आणि हलकेच डोळे उघडा. Yes. खूप छान. सगळ्यांनी केलं? हो मॅम, खूप छान वाटलं. मला छान तर वाटलं. झोप येत होती. एवढा छान मधुर आवाज आहे तुमचा. माझा आवाज मधुर आहे, मला वाटलं म्युझिक छान आहे. म्युझिक तर छान आहे, तुमचा आवाज पण खूप छान आहे मॅम. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हणणार होती. अरे खूपच छान, तुम्ही हम्म. स्वीकारलं म्हणजे मला. बिलकुल. हा, बढिया. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही इतक्या छान मला पद्धतीने मला हो स्वीकारलं. मॅम. हा, हो मॅम, बोला. थँक्यू. मी म्हटलं मग मला अशी झोप लागली तर आता एक्झर्शन पण झालं असेल म्हणून झोप लागली की मेडिटेशनमुळे मला झोप लागली असेल? आपण त्या ट्रान्स मध्ये जातो. हो. जरी अच्छा अच्छा अच्छा. कॉन्शियसली असं वाटतं आपल्याला झोप आली, पण आपला हं, हं. सबकॉन्शियस माइंड मात्र जागृत हो असतो. हो. त्याला बरोबर सगळं माहिती बरोबर. असतं की काय तुमचे कान, तुमचं म्हणजे हं, ऑटोमॅटिक तो हं, हं. शब्द तुमच्या कानावर जातात आणि ते डीप वर्क करत असतं ऍक्च्युअली. बरोबर बरोबर. झोप म्हणजे आपण काही खूप गाढ झोपत नाही, नाही नाही नाही, पण तो पण एक असं वाटतं ट्रान्स की असतो. हा, हा, मला तो एक छान असं ट्रान्स असतो. वाटलं म्हणून हा असं हलकं हलकं वाटलं हा, एकदम. हम्म. खूप एक्झॅक्टली. छान, थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. वेलकम मॅम. तर हे जे मी मेडिटेशन सांगते ना तुम्हाला, हे तुम्हाला दिवसभरात जेव्हाही वेळ मिळाला शांतपणे स्वतःच्या विचारांशी करायचंय. म्हणजे तुम्हाला जरुरी नाही की माझंच मेडिटेशन लावा किंवा गायडेड मेडिटेशन लावा किंवा मग म्युझिक लावा आणि असं अफर्मेशन तयार करा, असं नाहीये. स्वतःच्या विचारांना बघायचं आहे, स्वतःशी बोलायचं आहे. ठीक आहे. तर हे मेडिटेशन असं म्हणजे मी जे रोज सांगते ते तुम्हाला ऍक्च्युली प्रॅक्टिस करायला देते, की तुम्ही रोज दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा आले तर अवेअर व्हायचं, जागृत व्हायचं आणि करायचंय, स्वतःला प्रश्न विचारायचे. ठीक आहे. तर मी इथे थांबवते, म्हणजे रेकॉर्डिंग थांबवते.